नमस्कार. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. तुकाराम तुकाराम नाम घेता काफे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. या अभंगाच्या ओळीप्रमाणे संत तुकोबांची महती सांगणारा हा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हजारो लाखो वैष्णवांच्या उपस्थितीने, भाविकांच्या साथीने या ठिकाणी हा वैष्णवांचा जनसागर काही वेळातच बारामती शहरामध्ये हा पालखी सोहळा संत तुकोबांचा दाखल होतोय. खर तर गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीकर या वैष्णवांची सेवा वेगवेगळ्या पद्धतीने करतात. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेचं काम खऱ्या अर्थानं वैष्णवांसाठी कौतुकास्पद आहे. याचं खरं कारण असं आहे की पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी, प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी एन्व्हायरमेंटल फोरम गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. खऱ्या अर्थानं त्यासाठी वैष्णवांना प्लास्टिकचा वापर न करता कापडी पिशवीमध्ये जे लागणारं दैनंदिन ह्या वैष्णवांना लागणारं जे दैनंदिन किट आहे, याच्यामध्ये कोलगेट आहे, साबण आहे आणि खोबरेल तेल आहे आणि इतर जे साहित्य आहे ते साहित्य या साध्या कापड्याच्या पिशवीमध्ये ते प्रत्येक वैष्णवांना त्याचं किट जे आहे ते वाटप करतात. खऱ्या अर्थानं संपूर्ण देहू ते पंढरपूर पर्यंत खऱ्या अर्थानं असा अनोखा जो एकमेव उपक्रम एन्व्हायरमेंटल फोरम हे राज्यामध्ये आदर्शवत असा उपक्रम राबवते. खर तर हा जो उपक्रम आहे एक आयडॉल आहे. आपण बघतोय प्लास्टिकच्या वापरामुळं पावसाळ्यामध्ये पुराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. पाण्याचा जो प्रवाह आहे, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर जो खरा नैसर्गिक प्रवाहाला अडथळा या प्लास्टिकमुळे होतोय. त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावरती होतोय. तर तो टाळण्यासाठी एन्व्हायरमेंटल फोरम या ठिकाणी हा उपक्रम राबवतो. एन्व्हायरमेंटल फोरमचे जे कार्यकर्ते आहेत ते वेळात वेळ काढून या स्वयंसेवी संस्थेसाठी अविरतपणे काम करतात. या ठिकाणी ऍडव्होकेट अमर महाडिक आणि त्यांचे सहकारी आहेत. काय सांगाल तुम्ही, हा उपक्रम कशा पद्धतीने किती वर्षापासून राबवतात, काय सांगाल तुम्ही? नमस्कार. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनी सुरू केलेली एक NGO आहे आणि यामध्ये आदरणीय वहिनींच्या माध्यमातून गेली 15 वर्ष आम्ही अनेक उपक्रम राबवतो. त्यातलाच हा एक उपक्रम आहे. तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेला बारामतीमध्ये पाटस रोडच्या बाजूने येते त्यावेळेला ती पालखी येताना त्या पालखीतल्या वारकऱ्यांना प्लास्टिकचा वापर करू नये आणि त्यांनी प्लास्टिक टाळावं हा एक उद्देश. या पर्यावरणाच्या ऱ्हासातला सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे प्लास्टिकचं न होणारं विघटन. त्यामुळे आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी वारकऱ्यांना एक शबनम बॅग कापडी, की जी बॅग अनेक वारकरी गेले 5-5, 6-6, 10-10 वर्ष त्यांच्या वारीमध्ये स्वतःबरोबर कॅरी करतात, ज्याच्यामध्ये त्यांच्या चालताना लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू सांभाळून घेतात. आणि त्याचबरोबर त्या शबनम बॅगमध्ये आम्ही वारकऱ्यांना चालून दमल्याच्या नंतर पाय दुखतात, डोकं दुखतं, यासाठी काही झेंडूबाम असेल, रोज लागणारा ब्रश असेल, त्याच्यासाठी लागणारी टूथपेस्ट असेल, त्याचबरोबर वारकऱ्यांना लागणारा कपड्याचा साबण असेल, अंगाचा साबण असेल, कंगवा असेल, तेल असेल, अशा अनेक दैनंदिन लागणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या या सगळ्या वारकऱ्यांना देऊन त्यांची एक सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही गेली 10 वर्षांपासून करतो आहोत. तर खऱ्या अर्थानं हा जो एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचा जो उपक्रम आहे, खऱ्या अर्थानं पर्यावरणा संदर्भातील काम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेली संस्था गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये करते. खरं तर हा जो उपक्रम आहे तो प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी राबवण्याची गरज आहे. आज प्लास्टिकचा वारेमाप वापर सगळीकडे होतोय. आज पालखी सोहळा गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथली नगर परिषद असेल, महापालिका असेल, मोठ्या प्रमाणावरती कचरा गोळा करून
त्याची विल्हेवाट लावतात. मात्र खऱ्या अर्थानं असा जो उपक्रम आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्याची नितांत गरज आहे. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती. धन्यवाद.